नमस्कार मित्रांनो, सायन्स स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये मी आपलं सर स्वागत करतो. आज हे बेसिक लेक्चर असणार आहे. एमएससीईटीचा अभ्यास करत असताना आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, जे फॉर्म्युला असतात ते कशा पद्धतीने आपल्याला अनालाइज झालं पाहिजे, कसा फॉर्म्युला तयार केला पाहिजे, याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर त्याच्यामध्ये जे असणारे फॉर्म्युले आहे ते कशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता हे तुम्हाला आज मी माहिती देणार आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने मी जे सांगतो त्या पद्धतीने जर तुम्हाला जर फॉर्म्युले तयार करता आले तर कोणत्याही प्रकारची तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कोणत्याही चॅप्टरचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्याची समरी आठवली पाहिजे, समरी माहित पाहिजे. समरी माहित असेल तर तुम्हाला फॉर्म्युले त्याचे आठवतात आणि फॉर्म्युला आठवल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. बघा आता फॉर्म्युले कसे तयार करायचे किंवा कशा पद्धतीने अभ्यास पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये समजून देणार आहे. आणि ह्याच्यानंतर जे लेक्चर होणार आहे ती सगळी डीप मध्ये लेक्चर समरी तुम्हाला मी समजावून सांगून एमएससीईटीची सगळी क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. बघा, तर आपण रोटेशनल डायनामिक्स बघतोय. रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघत असताना आपण सर्क्युलर मोशनचा अभ्यास केला होता. सर्क्युलर मोशनचा अभ्यास केला होता, बरोबर आहे. आता सर्क्युलर मोशनचा ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी तुम्हाला सर्क्युलर मोशन म्हणजे माहित पाहिजे. सर्क्युलर मोशन म्हणजे अशी मोशन की एखाद्या सर्कलच्या सर्कमफरन्सभोवती एखादा जर ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो. त्याच्याजवळ व्हेलॉसिटी असते, ही सर्क्युलर मोशन आहे. बघा, एखाद्या सर्कलच्या सर्कमफरन्सभोवती जर एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल गोल 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 तर त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो. आता सर्क्युलर मोशन मध्ये पुन्हा दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे सर्क्युलर मोशन मध्ये दोन टाईप पडतात. पहिला टाईप असतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय की जे स्पीड असते एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कमफरन्सभोवती फिरत असताना त्या ऑब्जेक्ट स्पीड कॉन्स्टंट पाहिजे. समजा 5 मीटर पर सेकंद असेल, या ठिकाणी स्पीड 5 मीटर पर सेकंद असेल, या ठिकाणी स्पीड असेल तर 5 मीटर पर सेकंद असेल, या ठिकाणी स्पीड असेल ते 5 मीटर पर सेकंद असेल, बरोबर आहे. या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे स्पीड असतं ते कसं असते, स्पीड कॉन्स्टंट पाहिजे, बरोबर आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट जर फिरत असेल सर्कलच्या सर्कमफरन्सभोवती तर त्याची व्हेलॉसिटी वेरियस असते, चेंज होते. इथं 5 मीटर पर सेकंद असेल तर या ठिकाणी 7 मीटर पर सेकंद असेल, या ठिकाणी 8 मीटर पर सेकंद असेल, या ठिकाणी 10 मीटर पर सेकंद असेल. मग या ठिकाणी जी व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी कशी असते, वेरियस असते. या ठिकाणची व्हेलॉसिटी कशी असते, व्हेरियस असते, बरोबर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर बघा सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळी आपण ह्या गोष्टी बघतो त्यावेळी आपल्याला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला डिस्टन्स माहित पाहिजे, डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे, व्हेलॉसिटी माहित पाहिजे, एक्सेलरेशन माहित पाहिजे. तुम्हाला काय काय गोष्टी माहित पाहिजे. बघा, तुम्हाला एक तर डिस्टन्स कशाला म्हणायचं ते माहित पाहिजे. 2 नंबरला डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं ते माहित पाहिजे. 3 नंबरला व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं ते माहित पाहिजे. आणि 4 नंबरला एक्सेलरेशन माहित पाहिजे, हे माहित पाहिजे. बघा, मी तुम्हाला समजावून देतो. एक ऑब्जेक्ट असेल ए या ठिकाणी बसून तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी गेला 3 मीटर, बी पासून सी कडे गेला 4 मीटर, तर डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने, ऍक्च्युअल पाथ जेवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे एवढं ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल त्याला म्हणायचं डिस्टन्स. डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे त्यानं, हे 3 मीटर. हे डिस्टन्स आहे ते किती कव्हर केलेलं आहे, 3 मीटर प्लस 4 मीटर इज इक्वल टू किती झालं, 7 मीटर, बरोबर आहे. आता डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर त्याला शॉर्टेज डिस्टन्स असतं ना, शॉर्टेज डिस्टन्स ओरिजिन पोझिशन पासून मेन पोझिशनचं जे शॉर्टेज डिस्टन्स असतं ते डिस्प्लेसमेंट आपण फाइंड करू शकतो. इथे जर पायथागोरसचा यूज केला, तुम्हाला एसी काढायचं असेल, एसी स्क्वेअर काढायचं असेल तर एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर ना तुम्हाला शॉर्टेज डिस्टन्स मिळते. बघा, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर 25 आलं. एसी स्क्वेअर बरोबर 25 आलं, तर एसी बरोबर किती येणार आहे, 5. हे 5 मीटर डिस्टन्स मिळालं, बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे तुमचं, 5 मीटर, बरोबर आहे. आता व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं, व्हेलॉसिटी तुम्हाला माहित पाहिजे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डेल एस डिवाइडेड बाय डेल टी. तुम्ही असं पण लिहू शकता किंवा असं पण म्हणू शकता, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डी आर डिवाइडेड बाय डी टी, असं सुद्धा म्हणू शकता व्हेलॉसिटीला. हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर, लिनियर डिस्टन्स आहे. एस म्हणजे लिनियर डिस्टन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे या तुम्हाला गोष्टी माहित पाहिजे. त्याच्यानंतर आपण जरा थोडंसं पुढे जाऊ. जे एक्सेलरेशन आहे, एक्सेलरेशनच्या संदर्भात तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे. असं सांगता आलं पाहिजे, जोपर्यंत तुम्हाला सांगता येणार नाही
जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्ही लॉजिक वापरू शकणार नाही, तुमचं माइंड अशा पद्धतीने तेज होणार नाही. बघा, असलरेशन म्हणजे काय? असलरेशन असलरेशन म्हणजे मराठीमध्ये तोरण म्हणतो, ते स्मॉल ए न डिनोट करतो. लिनियर असलरेशन स्मॉल ए न डिनोट करतो, बरोबर आहे. हे असलरेशन दोन टाईपचं असतं. एक निगेटिव्ह असलरेशन असू शकतं, एक असं पॉझिटिव्ह असलरेशन असू शकतं. निगेटिव्ह असलरेशन मध्ये जे स्पीड असते, स्पीड कमी होतं, डिक्रीज होतं. पॉझिटिव्ह असलरेशन मध्ये जे स्पीड असते, ते स्पीड इन्क्रीज होतं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी लिहू शकतो. बघा, तुम्ही फॅन बघितलं, फॅन जो आहे तो तुम्ही ऑफ केला, ऑफ, तर स्पीड हळूहळू 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 कमी होणार आहे. ह्या ठिकाणी जर फॅन ऑन केला तर स्पीड काय होणार आहे, तुमचं वाढणार आहे. जे निगेटिव्ह असलरेशन असते त्याला रिटार्डेशन किंवा डिक्लिनेशन सुद्धा म्हणू शकतो आपण. निगेटिव्ह असलरेशनला तुम्ही दोन गोष्टींना डिनोट करू शकता, दोन गोष्टी तुम्ही वापरू शकता. एक रिटार्डेशन, हे मी सांगतोय, आणि दुसरी गोष्ट आहे डिक्लिनेशन. निगेटिव्ह असलरेशनला तुम्हाला रिटार्डेशन पण म्हणू शकता किंवा डिक्लिनेशन पण म्हणू शकता. प्रश्नामध्ये डायरेक्ट असा एका शब्द आला तर रिटार्डेशन किंवा डिक्लिनेशन, तर ते म्हणायचं निगेटिव्ह असलरेशन आहे. तुम्हाला आणखी एक गोष्ट माहित पाहिजे, जे स्पीड असतं, स्पीड, त्याला तुम्ही व्ही सुद्धा म्हणू शकता. ते डिस्टन्स आपण काय असतं, टाइम असतं, बरोबर आहे. पण ज्यावेळी तुम्ही व्हेलॉसिटी म्हणता, व्हेलॉसिटी, त्यावेळी डिस्प्लेसमेंट आपण टाइम तुम्हाला घ्यावं लागेल, कारण व्हेलॉसिटीला डायरेक्शनची गरज असते, स्पीडला डायरेक्शनची अजिबात गरज नसते, व्हेलॉसिटीला डायरेक्शनची गरज असते. दुसरी गोष्ट, ही जी व्हेलॉसिटी आहे त्याला कशाची गरज असते, डायरेक्शनची गरज असते, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट माहित आहे. कशाला म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ते तुम्ही थिटाने डिनोट करू शकता. हे फक्त तुम्हाला माहित पाहिजे, फॉर्म्युला तुम्हाला फिरवता आलं पाहिजे, थिटाने डिनोट करू शकता. हे जर करायचं असेल तर तुम्हाला आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस करावा लागतो. हे तुम्ही असं लिहू शकतो, बघा, थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ एस बाय आर रेडियस. फॉर एक्झाम्पल, एखादा पार्टिकल समजा सर्कल मध्ये फिरतोय, ए या पोझिशनला आहे, तो बी या पोझिशनला गेला, तर ही जी सर्कलची जी ही लाईन आहे, जी ब्ल्यू कलर न दाखवतो, त्याला म्हणायचं आर्क लेंथ. ते डेल एस न आपण डिनोट करतो, हे त्याचा रेडियस आहे. हा अँगल चेंज होतो. चेंजच्या स्वरूपात जर आपल्याला फॉर्म्युला दाखवायचा असेल तर डेल थिटा इज इक्वल टू डेल एस डिवायडेड बाय आर, ही आर्क लेंथ असते, बरोबर आहे, आर्क लेंथ. त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत, काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. बघा, ज्यावेळी तुम्ही लिनियर डिस्टन्स म्हणता, लिनियर डिस्टन्स, त्यावेळी तुम्ही येस न डिनोट करता, त्यावेळी तुम्हाला अँग्युलर डिस्टन्स विचारलं, अँग्युलर डिस्टन्स, त्यावेळी तुम्ही थिटाने डिनोट करायला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी विचारली जाते, लिनियर व्हेलॉसिटी, त्यावेळी तुम्ही स्मॉल व्ही ने डिनोट करता. आणि ज्यावेळी अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली जाईल, अँग्युलर व्हेलॉसिटी, त्यावेळी तुम्ही ओमेगाने डिनोट करता. ज्यावेळी तुम्ही लिनियर असलरेशन विचारलं जाईल तुम्हाला, त्यावेळी तुम्ही अल्फाने डिनोट करता, सॉरी, स्मॉल एने डिनोट करता. आणि ज्यावेळी अँग्युलर असलरेशन विचारलं जाईल त्यावेळी तुम्ही अल्फाने डिनोट करता. बघा, ह्या सगळ्या क्वांटिटी तुम्हाला माहित पाहिजे. ज्यावेळी मी आता असं म्हणतोय, लिनियर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डेल एस डिवायडेड बाय डेल टी, ही झाली लिनियर व्हेलॉसिटी. त्यावेळी अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल, ओमेगा इज इक्वल टू डेल थिटा डिवायडेड बाय डेल टी असेल, बरोबर आहे. ज्यावेळी तुम्हाला मी लिनियर असलरेशन विचारतोय, इज इक्वल टू डेल व्ही डिवायडेड बाय डेल टी, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय चेंज इन टाइम असेल, त्यावेळी तुम्ही अँग्युलर असलरेशन काय म्हणणार आहे, अल्फा इज इक्वल टू चेंज इन थिटा, चेंज इन ओमेगा डिवायडेड बाय चेंज इन टाइम. तुम्हाला हे असं सांगता आलं पाहिजे, पटपट असं सांगता आलं पाहिजे. जर अशा गोष्टी तुम्हाला सांगता येत असतील, तुमचा स्ट्रॉंग अभ्यास आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागतं, प्रॅक्टिस महत्वाचं आहे. प्रॅक्टिस तुम्ही जेवढं करणार आहे तेवढं त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. प्रॅक्टिस पाहिजे.
प्रॅक्टिस जर तुमचं नसेल तर तुम्हाला अडचणी येईल बघा. आता जे अँग्युलर एक्सलरेशन आहे त्याचा आपण थोडीशी माहिती घेऊ. फॉर्म्युले कसे तयार होतात बघा. अँग्युलर एक्सलरेशन आपण कशाने डिनोट करतो अँग्युलर एक्सलरेशन अल्फा, त्याचा फॉर्म्युला काय असतो डेल ओमेगा डिवाइडेड बाय डेल टी. हेच मी असं लिहू शकतो अल्फा इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी अँग्युलर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइडेड बाय टी. हा जो ओमेगा 2 आहे ती फायनल वेलॉसिटी आहे, फायनल वेलॉसिटी आहे. आणि ओमेगा 1 आहे ती इनिशियल वेलॉसिटी आहे बघा. फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी आहे. मी फायनल आणि इनिशियल वेलॉसिटी का म्हणतोय बघा. एक समजा फॅन, एक एक्झाम्पल घेऊ. हा एक फॅन आहे. हा फॅन काय करतोय, हा एक फॅन आहे, हा काय आहे फॅन आहे. ती फायनल वेलॉसिटी आहे 10 रेडियन पर सेकंड. इनिशियल वेलॉसिटी त्यावेळी टायमिंग आहे त्याचं 5 सेकंड. तर इनिशियल वेलॉसिटी आपल्याला विचारलेली आहे. तर त्यावेळी हा फॉर्म्युला वापरायचा बघा. फायनल वेलॉसिटी किती आहे 10 मायनस इनिशियल वेलॉसिटी 0, टायमिंग किती आहे 5. 10 मायनस 10 डिवाइडेड बाय 5 तर किती येणार 2 मीटर पर सेकंड येणार आहे. अँग्युलर एक्सलरेशन त्याचं येणार आहे. त्यावेळी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. दुसरी गोष्ट एक रिलेशन तुम्हाला सांगतो, रिलेशन सुद्धा माहित पाहिजे. रिलेशन तुम्हाला सुद्धा करता आली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही लिनियर वेलॉसिटी म्हणताय स्मॉल व्ही न डिनोट करता त्यावेळी अँग्युलर वेलॉसिटी काय असते ओमेगा असते. ज्यावेळी तुम्ही लिनियर डिस्टन्स म्हणताय एस त्यावेळी अँग्युलर डिस्टन्स थिटा असलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही लिनियर एक्सलरेशन म्हणताय ए त्यावेळी अँग्युलर एक्सलरेशन अल्फा असलं पाहिजे. असं तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही आर जर लिहित गेला आर 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 तर तुम्हाला डायरेक्ट रिलेशन भेटेल. व्ही इज इक्वल टू आर डब्ल्यू, एस इज इक्वल टू आर थिटा, ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा असं तुम्हाला डायरेक्ट रिलेशन मिळून जाईल. दुसरी एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी मी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणते कॉन्स्टंट त्यावेळी तुमच्या एक्सलरेशनची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. आणि ज्यावेळी व्हेलॉसिटी मी चेंज होत्या त्यावेळी तुमच्या एक्सलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती 0 असत नाही. ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढचे फॉर्म्युले बघू आपण. तुम्हाला टाइम पिरियड एक माहित पाहिजे. तुम्हाला टाइम पिरियड एक माहित पाहिजे. कशाला म्हणायचं टाइम पिरियड म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट जो आहे ए या पोझिशन पासून पुन्हा फिरून जर त्या पोझिशनला येत असेल तर त्याला टाइम पिरियड म्हणायचं. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट ए या पोझिशनला आहे, तो असा फिरून पुन्हा ए या पोझिशनला एका सेकंदात येत असेल, पुन्हा एका सेकंदात येत असेल तर त्याला म्हणायचं टाइम पिरियड. आता ह्या सर्कलचं जर तुम्हाला सर्कम्फरन्स काढायचं असेल, सर्कम्फरन्स तर कसा काढतो आपण 2πr न काढतो बरोबर आहे. आता बघा तुम्हाला वेलॉसिटी माहित आहे, आपण टाइम पिरियडचा फॉर्म्युला शोधायचा आहे. तुम्हाला वेलॉसिटी माहित आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर आहे. वेलॉसिटीला याला स्पीड म्हणते कारण का इथं डिस्टन्स यूज केलेला आहे. व्ही इज इक्वल टू काय असतो डिस्टन्स किती आहे 2πr, हा सर्कम्फरन्सच्या भोवती फिरते ना, डिवाइडेड बाय काय असतो टी बरोबर. मला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे 2πr डिवाइडेड बाय व्ही. आपल्याला व्हीचं एक रिलेशन माहित आहे, व्ही इज इक्वल टू आर डब्ल्यू आर ओमेगा. इथं पुट करा टी इज इक्वल टू 2πr डिवाइडेड बाय आर ओमेगा. आर ला कॅन्सल होईल, टी इज इक्वल टू 2π ओमेगा. हे तुम्हाला रिलेशन माहित पाहिजे टाइम पिरियडचं. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ. तुम्हाला अँग्युलर हे सगळं अँग्युलर मध्ये बघतोय आपण. थोडंसं आपण पुढे जाऊ. तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहित पाहिजे. कशाला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ही स्मॉल एन ला डिनोट करतो. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/t बरोबर आहे. जर अँग्युलर मध्ये तुम्हाला एक्सलरेशनचा जर फॉर्म्युला पाहिजे असेल फ्रिक्वेन्सी मध्ये तर तुम्ही फॉर्म्युला कसा तयार करू शकता. तर अँग्युलर तुम्हाला माहित आहे, अँग्युलर एक्सलरेशन इज इक्वल टू डेल ओमेगा बाय डेल टी. हेच आपण असं लिहू शकतो अल्फा इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइडेड बाय टी. दुसरी गोष्ट हाच आपण फॉर्म्युला असा पण लिहू शकतो बघा. हा पण असा फॉर्म्युला लिहू शकतो. आणि आपल्याकडे जर टाइम पिरियडचा एक फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2π डिवाइडेड बाय ओमेगा. आणि ओमेगा इज इक्वल टू काय करू शकतो 2π डिवाइडेड बाय टी बरोबर आहे. हेच हा ओमेगाचा फॉर्म्युला मी असा लिहू शकतो ओमेगा इज इक्वल टू 2π इंटू 1/t. आणि 1/t च्या ऐवजी मी एन वापरू शकतो बघा 2πn.
हेच मी ह्या ठिकाणी ठेवू शकतो. या ठिकाणी ठेवत असताना मी काय करणार आहे, अल्फा इज इक्वल टू 2 पाय n2 मायनस 2 पाय n1 डिवायडेड बाय टी. 2 पाय कॉमन काढले मी, अल्फा इज इक्वल टू 2 पाय n2 मायनस n1 फायनल फ्रिक्वेन्सी डिवाइड मायनस इनिशियल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टी. हा एक फॉर्म्युला तुम्हाला मिळेल बघा, बरोबर आहे. किंवा दुसरा एक फॉर्म्युला आपण अशा स्वरूपात पण लिहू शकतो. बघा, अल्फा इज इक्वल टू ओमेगा, ह्या स्वरूपात पण आपण लिहू शकतो बघा. 2 पाय डिवायडेड बाय T2 मायनस 2 पाय डिवायडेड बाय T1 डिवायडेड बाय टी. याच्यात मी 2 पाय कॉमन काढलं. 2 पाय इन ब्रॅकेटमध्ये काय असतं, 1/T1 मायनस T2 मायनस 1/T1 डिवायडेड बाय टी. हा एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात येतोय. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आलं पाहिजे. MSc तुम्ही किती चालाक आहे, तुमची बुद्धी किती चालते, याच्यावर सगळ्या बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. आणि आज तुम्हाला फॉर्म्युले कसे तयार करायला पाहिजे आणि आपला अभ्यास कशा पद्धतीने पाहिजे हे मी तुम्हाला समजावून सांगतोय, बरोबर. दुसरी गोष्ट बघा, आपल्याला कायनेमॅटिकची इक्वेशन माहित आहे. कायनेमॅटिकची इक्वेशन 3 आहेत. मॅट्रिक्सची इक्वेशन जी आहेत ती 3 आहेत बघा. एक आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी. दुसरा आहे एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 स्क्वेअर. 3 नंबरचा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ह्याच्यामध्ये जो व्ही आहे त्याला काय म्हणतो आपण, इथं लिहितो बघा. जो व्ही आहे त्याला म्हणतो फायनल वेलोसिटी. यू आहे त्याला म्हणतो इनिशियल वेलोसिटी. एस आहे त्याला म्हणतो डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर टी आहे त्याला टाइम म्हणतो आपण. टाइम म्हणतो, बरोबर आहे. ही जर इक्वेशन तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट जर फिरत असेल आणि ते अँग्युलरच्या स्वरूपामध्ये जर करायचे असतील, हीच इक्वेशन तुम्ही कसं करणार, या ठिकाणी मी हेच इक्वेशन असं लिहू शकतो बघा. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा इंटू टी. हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट इंटू टी प्लस 1/2 अल्फा इंटू टी स्क्वेअर. हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो बघा. ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू थीटा. इक्वेशन असं लिहू शकतो, बरोबर आहे. या ठिकाणी जे ओमेगा हे फायनल वेलोसिटी आहे, अँग्युलरचं सांगतोय. ओमेगा नॉट आहे ते इनिशियल वेलोसिटी आणि थीटा जो आहे ते डिस्प्लेसमेंट आहे. बघा, ह्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला आज समजावून दिलेल्या आहेत. आणि जे टी आहे हे टायमिंग तुम्हाला माहितच आहे. जे टी आहे ते टाइम आहे. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला समजावून दिलेल्या आहेत. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त सांगितलेलं आहे की जे फॉर्म्युले असतात ते फॉर्म्युले तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकता. जर अभ्यास चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्हाला फॉर्म्युले चांगल्या पद्धतीने तयार करता येतील. हे मी आज फक्त तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. इथून पुढचे जे लेक्चर होणार आहेत ते पूर्ण समरी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि पॉईंट वाच MSc आलेले जे क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आहे. व्हिडिओला जर नवीन असाल तर आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा काय अडचण असेल तर, आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे MSc तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. भेटू पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.